नमस्कार मित्रांनो, यशोदीप अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जगामध्ये प्रत्येक देशामध्ये व्यापारी बँकांचं नियमन करण्यासाठी आणि देशामध्ये आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी प्रत्येक देश आपल्या देशामध्ये एक मध्यवर्ती बँकेची स्थापना करत असतो। मग अशाच रीतीने आपल्याला दिसून येतं 17व्या शतकामध्ये स्वीडनमध्ये सर्वात पहिली मध्यवर्ती बँक स्थापन झाली। ती साधारण 1656 साली रिस्क बँक ऑफ स्वीडन नावाची एक मध्यवर्ती बँक स्थापन केली स्वीडनने। मग नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतं 1913ला वगैरे अमेरिकेमध्ये फेडरल बँक स्थापन झाली, जी अमेरिकेची मध्यवर्ती बँक होती। मग अशा तिथून प्रथा सुरू झालेली दिसून येते आपल्याला जगामध्ये की प्रत्येक देश आपल्या देशामध्ये एक मध्यवर्ती बँकेची स्थापना करतोय। मग अशाच रीतीने आपण सुद्धा 1934च्या कायद्यानुसार 1 एप्रिल 1935ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली, जी आपल्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणून सध्या कार्यरत आहे। मित्रांनो, याच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पार्श्वभूमीच्या संदर्भामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। आता हे चर्चा करण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे असं की आपल्या देशाची जी भारतीय रिझर्व्ह बँक आहे, जी मध्यवर्ती बँक आहे, ही स्थापन होण्यामागे जी पार्श्वभूमी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही एक प्रबंध लिहिला होता त्यांच्या PhD साठी, त्यांनी तो प्रबंध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी तो प्रबंध सादर केलेला होता, ज्यामध्ये देशाच्या समस्येबद्दल, देशाच्या आर्थिक समस्येबद्दल त्यांनी जो प्रबंध सादर केला त्यामध्ये त्यांनी समस्या सुद्धा सांगितली आणि त्याचं निराकरण सुद्धा सांगितलं। याच प्रबंधाचं नंतरच्या काळामध्ये 1923 मध्ये ग्रंथ स्वरूपामध्ये प्रकाशन झालेलं होतं। तर त्याच ग्रंथाला त्याचं नाव आहे प्रॉब्लेम ऑफ द रुपी, पैशाची समस्या। या पैशाची समस्या किंवा प्रॉब्लेम ऑफ द रुपी नावाच्या ग्रंथाला नुकतेच या 2023 मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेले आहे। तर मित्रांनो, या निमित्ताने आपण या ग्रंथाच्या संदर्भामध्ये किंवा आजच्या काळामध्ये हा ग्रंथ कसा संयुक्तिक आहे या संदर्भामध्ये आपण चर्चा करणं फार गरजेचं आहे। तर याच रीतीनं आपल्या लोकसत्तामध्ये सुद्धा एक संपादकीय प्रकाशित झालेला आहे या प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथाच्या संदर्भामध्ये। त्या संपादकीय संदर्भात सुद्धा आपण चर्चा करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर अगोदर आपण तत्पूर्वी एक RBIच्या संदर्भामध्ये काही पार्श्वभूमी बघून घेऊया, त्यानंतर आपण या संपादकीयावरती जाता येईल। आपल्याला दिसून येईल साधारण 1913 मध्ये ब्रिटिश भारत सरकारने एक आयोग स्थापन केलेला होता। 1913 मध्ये ब्रिटिश भारत सरकार या ब्रिटिश भारत सरकारने तत्कालीन यांनी एक आयोग स्थापन केला, ज्याचं नाव आहे ऑगस्टिन चेंबरलिन। हे ऑगस्टिन चेंबरलिन होती, यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला, चेंबरलिन आयोग। या चेंबरलिन आयोगाने एक शिफारस केलेली आहे। या चेंबरलिन आयोगाने 1913ला एक शिफारस केली। ती शिफारस होती की भारतामध्ये आपण एक मध्यवर्ती बँक स्थापन केली पाहिजे। मध्यवर्ती बँक स्थापन केली पाहिजे आणि या आयोगाला एक सर्वात महत्त्वाच्या एका अर्थतज्ञांचं योगदान होतं। ते अर्थतज्ञ म्हणजे जॉन मेनार्ड केन्स, खूप महत्त्वाचे अर्थतज्ञ आहे। आणि त्यांच्यासोबत सुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी जे काही त्यांनी सिद्धांत सादर केलेला होता, जॉन मेनार्ड केन्स यांचा जो सिद्धांत होता, त्या सिद्धांताला सुद्धा डॉक्टर आंबेडकर नंतरच्या काळामध्ये विरोध करताना दिसून येतात आपल्याला। तर त्या विरोधामध्ये सुद्धा आपण चर्चा करणार आहोत त्या संदर्भामध्ये। तर जॉन मेनार्ड जॉर्ज मेनार्ड केन्स खूप मोठे अर्थतज्ञ आहेत, ब्रिटिश अर्थतज्ञ आहेत आणि यांनी काही सिद्धांत मांडलेले आहेत। तर या सिद्धांत मांडणाऱ्या यांचं सुद्धा या आयोगाला योगदान होतं। त्यानंतर दिसून येतं आपल्याला साधारण यांनी जी शिफारस केली, ही तर शिफारस मान्य झाली नाही, पण 1921 मध्ये वगैरे 1921ला एक बँक स्थापन झाली, तिचं नाव आहे इम्पिरियल बँक।
इम्पिरियल बँक स्थापन झाली. या इम्पिरियल बँकेलाच आपण काही मध्यवर्ती बँकेचं काही कार्य दिलं, मध्यवर्ती बँकेचं कार्य दिलं. या मध्यवर्ती बँकेचं कार्य हिला दिलं. पण आपण सेपरेट काही ब्रिटिश भारत सरकारने मध्यवर्ती बँक तेव्हा स्थापन केलेली नव्हती. पण इथेच नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतो डॉक्टर आंबेडकर यांचा 1923 मध्ये ग्रंथ प्रकाशित झाला. हा 1923 मध्ये प्रकाशित झालेला ग्रंथ ज्याचं नाव आहे प्रॉब्लेम ऑफ द रुपी, ज्याचं नाव आहे प्रॉब्लेम ऑफ द रुपी. प्रॉब्लेम ऑफ द रुपी. हा प्रॉब्लेम ऑफ द रुपी नावाचा ग्रंथ जसं डॉक्टर आंबेडकरांनी किंवा यांचा जो ग्रंथ प्रकाशित झाला, या ग्रंथामध्ये त्यांनी सरळ सांगितलेलं होतं देशातली जे काही समस्या असेल, व्यापाराच्या संदर्भातली समस्या, या समस्या आहेत पण तिला काही उपाय सुद्धा आहेत, काही निराकरण सुद्धा आहे त्या समस्यांचं. हे या डॉक्टर आंबेडकरांनी याच्यामध्ये विद्युत केलेलं आहे किंवा या सगळ्या समस्यांचा एक उहापोहा या ग्रंथामध्ये त्यांनी केलेला होता. तर याच अनुषंगाने नंतरच्या काळामध्ये परिणाम दिसून येतात आपल्याला. ब्रिटिश सरकार, तत्कालीन सरकार एक आयोग सुद्धा नंतरच्या काळामध्ये मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये स्थापन करताना दिसतो. म्हणजे तो आयोग होता चेंबरलिन आयोग. चेंबरलिन आयोग तो यंग हिल्टन आयोग होता. साधारण 1925 मध्ये या ग्रंथाच्या पार्श्वभूमीवर सरकारला भाग पडलं की ऑगस्टिन आयोग स्थापन करण्याचं. 1935 मध्ये जो हिल्टन आयोग आहे, यंग हिल्टन आयोग स्थापन करण्याची गरज भारत सरकारला तत्कालीन पडली. यंग हिल्टन 1925 मध्ये जसा अहवाल या यंग हिल्टन आयोगाचा आला तशाच पद्धतीने 1927 मध्ये एक बिल आलं. 1927 मध्ये संसदेमध्ये एक बिल आलं आरबीआयच्या स्थापनेच्या संदर्भामध्ये. पण हे पारित नाही झालं. पारित होऊ शकलेलं नव्हतं. त्यामुळे हा आरबीआय स्थापनेचा जो काही हेतू होता सरकारचा तो मागे पडला. नंतरच्या काळामध्ये परत काही सुधारणा झालेल्या दिसतात आपल्याला. 1933 ला काही या बिलमध्ये सुधारणा केल्या आणि परत बिल संसदेमध्ये आणलं आणि 1934 ला ते पारित झालं. त्याचंच नाव आहे आरबीआय ऍक्ट 1934. आरबीआय कायदा 1934. हा कायदा पारित झाला साधारण 6 मार्च 1934 ला. 6 मार्च 1934 ला पारित झाला आणि अशा रीतीनं आपण 1 एप्रिल 1935 ला आपण आरबीआयची स्थापना केलेली दिसून येते. तर मित्रांनो, ही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाची जी महत्त्व आहे किंवा ही जी पार्श्वभूमी आहे 1923ची, ही फार महत्त्वाची पार्श्वभूमी आहे या आरबीआयच्या स्थापनेला असं म्हणता येईल आपल्याला. कारण याचाच परिणाम, या ग्रंथाचाच परिणाम आपल्याला 1925 मध्ये दिसून येतो यंग हिल्टन आयोगाच्या संदर्भामध्ये. हा यंग हिल्टन आयोगाने शिफारस केली आणि नंतर 1933 मध्ये ते बिल आलं, सुधारित बिल आलं. इथे 27 ला ते बिल संसदेमध्ये आलं, पारित होऊ शकलं नाही. पण 33 मध्ये परत बिल आलं आणि ते पारित झालं आणि 34चा कायदा बनला आणि आपण 1 एप्रिल 1935 ला या आरबीआयची स्थापना केलेली दिसून येते. मग आता येऊया आपण, तत्पूर्वी आपण हा ग्रंथ बघूया. 256 पानाचा हा ग्रंथ आहे प्रॉब्लेम ऑफ द रुपी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा त्यांचा थिसिस होता आणि हाच थिसिस ग्रंथ स्वरूपामध्ये प्रकाशित झालेला नंतरच्या काळामध्ये दिसून येतो. तर आता आपण येऊया आपण आपल्या संपादकीयवरती. आपण आपला संपादकीय बघूया. या संपादकीयमध्ये आजच्या बऱ्याच गोष्टीची चर्चा केलेली आपल्याला दिसून येईल. अर्थचक्र प्रवर्तन म्हणजे अत्यंत सुंदर असं नाव दिलेलं आहे. कारण नुकत्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणजे धम्मप्रवर्तन आपल्याला दिसून येतं. धम्मप्रवर्तनाला वर्धापन दिन सुद्धा नुकताच झालेला आहे. त्याच निमित्ताने त्यांनी अर्थचक्र प्रवर्तन दिलेला आहे हा शब्द.
तर मित्रांनो, हा या अनुषंगाने इतकं महत्त्वाचं म्हणता येईल संपादकीय, की आजच्या काळातल्या ज्या काही समस्या आहेत, आजच्या काळातल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत आपल्या आरबीआयच्या संदर्भामध्ये, भारत सरकारचं जे काही वर्चस्व असतं आरबीआयवरती, हे वर्चस्व असायला पाहिजे किंवा नाही, आर्थिक विकासामध्ये याचं किती महत्त्व आहे हे आपल्याला आजच्या आर्टिकलवरून समजायला येईल. आता सुरुवातीलाच त्यांनी म्हणताना दिसतात या आर्टिकलमध्ये की प्रत्येकांची एक जे विरोध करण्याची जी पद्धत असते, प्रत्येक सरकारला विरोध करण्याची पद्धत आहे, ही आपल्याला इतिहासातून आलेली आहे, आपल्याला देशाला इतिहासातून आलेली दिसते. कारण अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ब्रिटिश सरकारला विरोध केलेला दिसून येतो वाईट गोष्टींसाठी, आणि चांगल्या गोष्टी आपल्यासाठी मागून घेतलेल्या आपल्याला दिसून येतात. अशाच रीतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा हा ग्रंथ किंवा हा प्रबंध लिहून तत्कालीन ब्रिटिश सरकारला एक विरोध प्रदर्शित केला. जे काही तुम्ही आर्थिक व्यवहार देशामध्ये करतात किंवा जे काही देशाला डावलून काही गोष्टी करतात या चुकीच्या आहेत, हे प्रकर्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ग्रंथामध्ये किंवा या प्रबंधामध्ये निदर्शनास आणून दिलेलं आहे, दिसून येतं आपल्याला. तर अशाच रीतीने आपण सुरुवातीला ते सांगतात, नंतर याचं जे व्यवस्थापन आहे तर ते व्यवस्थापन एडविन केनन जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या इकॉनॉमिक्सचा जो त्यांचा PhD चाललेला होता, या PhDचे ते मार्गदर्शक होते. एडविन केनान यांनी सुद्धा या ग्रंथाला किंवा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला यांचा विरोध दिसून येतो, पण तरी सुद्धा त्यांनी मान्य केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हेच आपल्याला दिसून येतात. ते काय म्हणतात की सैद्धांतिकदृष्ट्या हे विचार पक्के आहेत आणि लोकांना केंद्रस्थानी मांडणारे एवढे हे विचार आहेत, म्हणून या विचारांना मान्यता त्या एडविन केनन यांनी दिलेली दिसून येते. एडविन केनन या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या वेळी त्यांनी त्याला मान्यता आपल्याला दिलेली दिसून येते. आता या ग्रंथामध्येच बघा किती काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे आजच्या काळामध्ये फार महत्त्वाचे आहे, आणि ते तेव्हा त्यांनी 100 वर्षापूर्वी आपल्या ग्रंथामध्ये किंवा आपल्या प्रबंधामध्ये मांडलेले दिसून येतात. सर्वात कळीचा मुद्दा, रुपयाचे अवमूल्यन का करावे, रुपयाचे अवमूल्यन डिव्हॅल्युएशन का करावं किंवा किती करावं, किंवा रुपयाच्या व्यवस्थापनावर पर्यायाने रिझर्व्ह बँकेवर सरकारचे नियंत्रण असावे का. फार आजचे कळीचे मुद्दे आहेत ते सगळे, आणि याची चर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी करून ठेवलेली आहे. या दृष्टीने फार महत्त्वाचं म्हणता येईल. त्यानंतर 1999 नंतरचा काळ फार महत्त्वाचा आहे. तेव्हाचं रुपयाचे जे नियंत्रण आहे ते थेट सरकारच्याच हातात होतं, रुपयाच्या नियंत्रणाचं. कारण 1919 पर्यंत वगैरे, कारण तिथे तेव्हा सरकार होतं. सरकार कोणाचं होतं ते पाहणं गरजेचं आहे. तेव्हा 1919 मध्ये वगैरे पर्यंत वगैरे टिळकांचं वर्चस्व आपल्याला दिसून येतं. नेतृत्वात स्वराज्य भारताचा निर्धार असल्यामुळे काही प्रांतिक कायदे मंडळ वगैरे त्या ठिकाणी सरकार स्थापन झालेली होती, पण यांना सुद्धा ते अधिकार तेव्हा नव्हते, हे या ठिकाणी म्हणायचं आहे. त्यानंतर ब्रिटिश पाऊंड. आता केन्स काय म्हणतात, जॉन केन्स यांनी काही जो सिद्धांत मांडलेला, जॉन केन्सचा सिद्धांत पाहणं फार गरजेचं आहे. जॉन केन्स म्हणतात देशाला जर आर्थिक मंदीतून बाहेर काढायचं असेल तर मध्यवर्ती किंवा सरकार जे आहे या सरकारने देशामध्ये खर्च केला पाहिजे, खर्च वाढवला पाहिजे. देशाने जर खर्च वाढवला, देशामध्ये जर सरकारने खर्च वाढवला तर देश आर्थिक मंदीतून बाहेर निघू शकतो. हा सिद्धांत जॉन मेनार्ड केन्स यांचा होता. पण फरक काय, ते होते ब्रिटिश अर्थतज्ञ, पण ते सरकारला सांगू शकत नव्हते. हेच इथे कारण म्हणता येईल. किंवा ते काय म्हणतात की ते कारण काय देतात भारताच्या संदर्भामध्ये, केन्स यांचं कारण आहे की ब्रिटिश पाऊंड आणि भारतीय रुपया यांच्या यामध्ये मूल्यात विषमता आहे, असं ते कारण द्यायचे. ब्रिटिश पाऊंड आणि भारतीय रुपया यांच्या मूल्यामध्ये विषमता आहे, याचं ते कारण देतात आपल्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये. मग भारताचा व्यापार कमी असणे हे त्यांचं एक प्रमुख कारण आहे. भारताचा व्यापार कमी का आहे त्याच्या मागचं कारण काय सांगतात ते, की ब्रिटिश पाऊंड आणि भारतीय रुपया याच्यामध्ये विषमता आहे, त्याच्यामुळे भारताचा व्यापार हा कमी आहे म्हणतात. अशा एक हास्यास्पद कारण हे केस देताना दिसत आहेत आपल्याला. मग हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांचा विचार खोडून काढला, यांचा जो सिद्धांत होता किंवा यांचं जे कारण होतं हे कारण खोडून काढलं बाबासाहेब आंबेडकरांनी. हेच नंतरच्या काळामध्ये एक्सेप्ट केलेलं सुद्धा दिसतं. केन्स यांनी माघार घेतलेली दिसून येते. केन्सचं जे दिसतात नंतर काय म्हणतात ते, ब्रिटिशांनी ठरवलेले चलनाचे प्रमाण हे त्यावेळी सुवर्ण विनिमय पद्धतीमध्ये होतं, सुवर्ण विनिमय प्रमाणामध्ये होतं, किंवा ते गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डमध्ये होतं. म्हणजे सोन्याच्या दरावर रुपयाचा दर ठरणार होता.
आणि पण सोन्याचा दर कुठला, तो मात्र भारतीय रुपयासाठी लंडनमधलाच वापरला जायचा. मग लंडनमधला तो सोन्याचा रुपयाचा दर वापरला जायचा. मग केएस या ठिकाणी म्हणत आहे की ब्रिटिश पाऊंड आणि भारतीय रुपयामध्ये फरक आहे, त्याच्यामुळं व्यापारामध्ये कमी आहे देशाच्या. मग ही इथे का बरं असं होत आहे? सोन्याचा दर तुम्ही सारखा मानताय ब्रिटन सारखा देशामध्ये सुद्धा, ही सुद्धा इथे विषमता खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येईल. मग नंतरच्या काळामध्ये दिसून येतं आपल्याला पहिला महायुद्ध झालं आणि तिथं सोन्याचे दर सुद्धा वाढायला लागले. सोन्याचे दर वाढले आणि काही पंडितांनी त्या ठिकाणी चलनाचे अवमूल्यन हा जो रुपया सुचवलेला होता तोच 1920 नंतर सुचवलेला गेलेला दिसून येतो काही तज्ज्ञांनी. मग रुपयाचे अवमूल्यन करण्याच्या आग्रहाला तेव्हा काँग्रेस सरकारचा सुद्धा विरोध होता. रुपयाचे चलन विरोध नव्हता, त्यावेळी काँग्रेसचा विरोध नव्हता रुपयाचं अवमूल्यन करण्याला. याचे कारण काय होतं तर काँग्रेसचा तेव्हाच्या व्यापारी वर्गाला पाठिंबा होता काँग्रेसचा. जर रुपयाचं अवमूल्यन केलं तर व्यापारी वर्ग नाराज होईल हे काँग्रेसला वाटलं आणि व्यापारी वर्ग आपल्यासोबतचा जो काही राष्ट्रीय चळवळीचा जो काही त्यांचा पाठिंबा व्यापारी वर्गाचा ते व्यापारी वर्ग काढून घेतील, म्हणून त्यांनी सुद्धा काँग्रेस सरकारने सुद्धा त्या रुपयाच्या अवमूल्यनाला पाठिंबा दिलेला दिसून येतो. मग काँग्रेसचा तेव्हाचा त्यांना पाठिंबा होता व्यापाऱ्यांना. रुपयाच्या अवमूल्यनाने चलनवाढ करावी लागेल, महागाई वाढेल किंवा तिचा फायदा उद्योजक किंवा व्यापारी वर्गास होईल पण महागाईच्या तुलनेत रोजंदारीत आणि कमावणाऱ्यांच्या मजुरीत काही वाढ होणार नाही आणि या कष्टकरी वर्गाच्या पोटाला चिमटा बसेल, हा विचार तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेला दिसून येतो. त्या प्रबंधामध्ये फार महत्त्वाचा विचार आहे की हा जो रुपयाचं अवमूल्यन करत आहेत ब्रिटिश सरकार, त्यांचा सोन्याचा भाव सोन्याचे भाव वाढलेत कारण की पहिल्या महायुद्धामुळे आणि रुपयाचं सुद्धा ते अवमूल्यन करत आहे. आणि हे रुपयाचं अवमूल्यन करण्याचा जो ब्रिटिश सरकारने निर्णय घेतलेला होता, या निर्णयाला काँग्रेसचा पाठिंबा होता, काँग्रेस या पक्षाचा या निर्णयाला पाठिंबा होता. आणि हा पाठिंबा जो आहे तर हा पाठिंबा असून तो व्यापारी वर्गांमुळे पाठिंबा होता थोडक्यात. मग याला या बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध होता. तो विरोध असण्यामागचं कारण असं की महागाई वाढणार होती आणि महागाई वाढेल त्यासोबतच रोजंदारी करणारे जे लोक आहेत त्यांच्या याच्यामध्ये तर वाढ होणार नव्हती, त्यांच्या मजुरीमध्ये तर वाढ होणार नव्हती, सोबतच त्यांना गरिबी आणखी वाढेल. मजुरी करणारा जो कष्टकरी वर्ग आहे त्यांच्या पोटाला कुठेतरी आपल्याला चिमटा होताना दिसेल, त्यांचा वर्ग कुठेतरी आपल्याला दुखावताना दिसेल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार होते. कष्टकरी वर्गावरती होणारा हा अन्याय होता. या स्थितीत उपाय म्हणून त्यांनी उपाय काय बघा, सुवर्ण विनिमय प्रमाण बाद करून थेट सुवर्ण प्रमाण आणा म्हणून त्यांनी सांगितलं. थेट सुवर्ण प्रमाण या ठिकाणी आणा म्हणून त्यांनी सुचवलेलं दिसून येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रबंधाच्या माध्यमातून. सुवर्ण प्रमाण या ठिकाणी आल्याला सांगितलं असे प्रतिपादन डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं दिसतं. मग चलनाच्या प्रमाणाच्या दोन्ही पद्धती आता इतिहास जमान्यात झालेल्या दिसतात. या आता सोन्याच्या स्वरूपामध्ये आपण वगैरे काही असं प्रमाण त्याला मानत नाही, आता आपण वेगळ्या पद्धती आपल्या आलेल्या आहेत. मग अर्थव्यवस्थांच्या इतिहासात ज्यांना रस आहे त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रुपयाचा प्रश्न विषय प्रबंधाचा नव्हे तर त्याआधी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात सादर केलेला पण पुस्तक फार महत्त्वाचं आहे. हेच एक पुस्तक प्रॉब्लेम ऑफ द रुपी महत्त्वाचं नाही तर 1935 मध्ये त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे, तो सुद्धा फार महत्त्वाचा आहे अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून किंवा आर्थिक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. तो ग्रंथ म्हणजे इव्हॅल्युएशन ऑफ प्रोव्हिजनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. हा सुद्धा ग्रंथ फार महत्त्वाचा आहे. इव्हॅल्युएशन ऑफ प्रोव्हिजनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. तो सुद्धा प्रबंध अभ्यासला पाहिजे. मात्र नंतरच्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकर जे आहेत तर ते आर्थिक लिखाणापासून किंवा आर्थिक अभ्यासापासून नंतर दूर गेलेले दिसून येतात आणि ते असं म्हणतात, त्यांच्यावरती टीका सुद्धा केली जाते की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर नंतरच्या काळामध्ये राष्ट्रीय चळवळीमध्ये किंवा राजकारणामध्ये जर गेले नसते तर कदाचित देशाला आणखी खूप मोठा अर्थतज्ज्ञ मिळाला असता. असं झाल्यामुळे काय झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे नंतरच्या काळामध्ये राजकारणामध्ये गेलेले दिसून येतात किंवा समाजकारणामध्ये गेलेले दिसून येतात, याच्यामुळे गुंतून गेलेले आहेत त्याच्यामुळं असं म्हटलं गेलं आहे की एक देशाने खूप मोठा विद्वान मुकलेला आहे. म्हणजे या अर्थशास्त्राला एक देश जो आहे आपला खूप मोठ्या विद्वानाला मुकलेला आहे असं या ठिकाणी काही ठिकाणी म्हटलं जातं. पण हे फार सपशेल चुकीचं आहे असं म्हणता येईल. कारण अर्थशास्त्र जे आहे किंवा आर्थिक विचार जे आहे हे कुठेतरी राजकारणाशी सुद्धा संबंधित आहे आणि समाजकारणाशी सुद्धा संबंधित आहे. समाज जर आपल्याला समजला तर नक्कीच आपल्याला आर्थिक समस्या समजायला सोपं जाणार आहे.
हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं म्हणता येईल. याचं कारण बघा, काही अर्थ नाही असं म्हणण्यात काही आपल्याला अर्थ म्हणता नाही येणार आहे की ते अर्थशास्त्र आपल्या देश मुकलेलं असं म्हणता येणार नाही. मग याचं कारण काय म्हणता येईल, ते राजकारण आणि समाजकारण हे कप्पेबंदी डॉक्टर आंबेडकर यांना मान्य नव्हती. हा एक साचेबद्धता त्यांना मान्य नव्हता. मग त्यानंतर दिसून येतं अर्थशास्त्र हा मूलगामी अभ्यासाचा भाग आहे. अर्थशास्त्र जो आहे हा मूलगामी अर्थशास्त्राचा भाग आहे. प्रांतिक सरकारच्या हाती पैसा नाही, प्रांतिक सरकारच्या हाती पैसा नाही म्हणून दलितांसाठी शाळा काढल्या जात नाहीये यासारखी खंत त्यांनी अर्थशास्त्राच्या परिभाषेत मांडावी लागली होती. विनिमय दर ठरवतो तो इंग्लंडतून आणि सरकारचा पैसा खर्च होतो तो आस्थापनेवरचे सादर आक्षेप घ्यावे लागतील आणि हे डॉक्टर आंबेडकर यांनी हे जाणत होते. पण त्यावर त्यांच्या सर्वंकष उपायासाठी भारतीय चलन व्यवस्थापनाच्या इतिहासात धांडोळा या ठिकाणी आणि त्यानंतर वर्तमान आणि व्यवस्थेत कच्चे दुवे होऊन काही आग्रह धरावे लागतील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. काही दिशा त्यांना शोधण्याचे त्यांनी प्रॉब्लेम ऑफ द रुपीमध्ये उल्लेख केलेला दिसून येतो. मग 1925 मध्ये ब्रिटिशांना भारतीय चलनासाठी हिल्टन आयोग नेमावा लागला. हिल्टन आयोग 1925 मध्ये नेमावा लागला. तो त्याच हिल्टन आयोगाने एक शिफारस केली की खरंच देशासाठी एक मध्यवर्ती बँक आपण स्थापन केली पाहिजे. मग डॉक्टर आंबेडकर यांना मसलत घ्यावी लागली. त्यांनी बघा यंग हिल्टन आयोगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा त्या ठिकाणी काही विचार मागवलेले होते, त्यांचे सुद्धा विचार घेतलेले होते आणि त्यामध्ये बघा दिसून येतं त्यानंतरच्या दशकभरामध्ये का होईना नंतर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. 1925ला हा आयोग आला आणि तिथून लगेच 10 वर्षांनी 1935 मध्ये आरबीआयची स्थापना दिसून येते. आरबीआय ऍक्ट 1934 हा आरबीआय ऍक्ट आपल्या इथे पारित झालेला दिसून येतो आणि 1 एप्रिल 1935ला या आरबीआयची स्थापना आपण केलेली आहे. नंतरच्या काळामध्ये दिसून येतं की भारतासाठी निरनिराळ्या रिझर्व्ह बँकेची संकल्पना मांडणारा म्हणून प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ फार महत्त्वाचा आहे आणि या ग्रंथाच्या संदर्भामध्ये याला 100 वर्ष झाले. त्या निमित्तानेच मुंबईमध्ये एक कार्यक्रम सुद्धा केला जातोय आणि या संपादकीयचं मतच ते आहे की हा कार्यक्रम केला जातोय तशाच रीतीनं हा देशभर सुद्धा साजरा केला गेला पाहिजे. दिल्लीमध्ये सुद्धा हा कार्यक्रम साजरा केला पाहिजे 100 वर्षांच्या निमित्ताने आणि याचं फार महत्त्वाची प्रासंगिकता या ग्रंथाची आहे असं म्हणता येईल. त्यानंतर आहे त्यापेक्षा ही काही या ग्रंथाच्या माध्यमातून त्यामधील निर्भीड विधानांमधून आणि निडरपणाला अभ्यासाला डोळस आधार देण्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिशा दिलेली आहे, जी दिशा दाखवतात ती चळवळ आणि अभ्यास याच्यात अद्वैत आहे. हे एक आजचे महत्त्वाचं कारण म्हणता येईल. फार महत्त्वाचं, ते फार पडखडपणे आणि त्यांचं मत मांडतायत या ग्रंथाच्या माध्यमातून. डॉक्टर आंबेडकरांनी नंतर लिहिलेल्या अनेक ग्रंथातूनही समाज उत्थानाचे ध्येय आणि अभ्यास यांचा हा संगम दिसत राहतो. जातीव्यवस्थेवरील 1916च्या सालच्या पुस्तकापासून त्यांचं बुद्ध की काल मार्क्स आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकांपर्यंतचा त्यांचा प्रवास धम्मप्रवर्तनापर्यंत गेलेला दिसून येतो. नुकतंच या धम्मप्रवर्तनाचा वर्धापन दिन साजरा झालेला दिसून येतो आपल्याला. मग डॉक्टर आंबेडकरांनी अर्थचक्र प्रवर्तन, आता हे यांना फार सुंदर शब्द वापरला, अर्थचक्र प्रवर्तन. खूप मोठं परिवर्तन आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये झालेलं दिसून येते या आरबीआयमुळे, म्हणून याला अर्थचक्र प्रवर्तन त्यांनी म्हटलं. मग अर्थचक्र प्रवर्तन हे पैशाचा प्रश्न मांडून थांबले नाही, उलट त्याचे आर्थिक विचार पुढच्या सामाजिक, राजकीय आणि कायदेविषयक विचारांचा पाया ठरलेला आहे. खूप मोठा आधार आहे आपल्या देशामध्ये सामाजिक, राजकीय आणि कायदेविषयक विचारांचा पाया, हा आधार महत्त्वाचा दिसून येतो. त्यांच्या 2 प्रबंधांनी या अर्थचक्र प्रवर्तनाची दिशा स्पष्ट केलेली आहे. सामाजिक समस्यांमागे आणि आर्थिक प्रश्न ओळखून धोरण करताना नेमके आणि अभ्यासून प्रगटणारे प्रश्न विचारत राहणे ही दिशा या ग्रंथामध्ये दिलेली दिसून येते. म्हणून आपण आर्थिक प्रश्न विचारत राहायला पाहिजे, सरकारला विचारत राहिले पाहिजे, कारण तत्कालीन सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रश्न विचारलेला होता आणि त्याच्यावर समस्या सुद्धा आपण सुचवल्या पाहिजे, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. मग 100 वर्ष जगण्याची उमेद राखणे ही आणि अर्थशास्त्राचे महत्त्व ओळखणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली ठरेल, ही महत्त्वाचं आहे. 100 वर्ष पूर्ण झाले त्या ग्रंथाला आणि ती खूप मोठी आदरांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ठरणार आहे आणि याचा नक्की आपण अभ्यास केला पाहिजे. हीच जर आपल्याला आदरांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्यायची आहे तर या पुस्तकाचा, या ग्रंथाचा आपण अभ्यास केला पाहिजे. तर मित्रांनो, असा महत्त्वपूर्ण ग्रंथ आपल्या देशासाठी आहे. तर या ठिकाणी थांबतोय, भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.